चलो ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो, नवोदय का क्रैश कोर्स का हिस्सा जैसे मैंने आप लोगों को बताया था, आज का अपना 7वां दिन चल रहा है ना। इसमें हम लोगों ने पहला चैप्टर और दूसरा चैप्टर अभी ऑलमोस्ट खत्म ही कर रहे हैं, है ना। क्रैश कोर्स के हिसाब से तो वेराइटीज ऑफ एग्जाम्पल के साथ मस्त है कि हम लोग डील कर रहे हैं। क्या जे काही बारकावे, जे काही गोष्टी महत्वाच्या असतात, त्या सगळ्या गोष्टींवर डिस्कशन आपण इथे आता करना सुरू केलेलं आहे। क्या है ना। तो आज हम लोग पढ़ने वाले हैं रिमेनिंग, जे काही उरलेला आपला दुसऱ्या चॅप्टरचे जे काही प्रश्न असतील ते आपण आज संपवणार आहोत आणि जमलं तर उद्याला नवीन चॅप्टर सुरू करणार। काय जर तुम्हाला आमच्या सोबत अभ्यास करायचा असेल तर तुम्ही या 8275397522 वर कॉल करून सगळे डिटेल विचारू शकता। मात्र 1000 रुपये आमच्या क्रॅश कोर्सची फीस आहे। पटेल तर तुम्ही आमच्या सोबत जुड़ून या पर्टिकुलर कोर्सचा हिस्सा बनू सकता। नहीं, फिर आप क्या कर सकते हो? अगर ये पॉसिबल नहीं है तो चैनल पे बने रहिएगा। डेली कुछ ना कुछ तो भी वीडियो आपको आएंगे। उस हिसाब से आप अच्छा खासा पढ़ाई कर लोगे, इतना पक्का है। ओके, तो चलो बच्चा स्टार्ट करता हूं। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस क्लास में। चलो, जैसे कि मैंने आपको लास्ट टाइम एग्जाम्पल एक्सप्लेन किया था, उसके बाद बहुत से चीजों का मैंने शायद आपको होमवर्क दिया था, बराबर है। आपने कमेंट किए नहीं किए मैंने देखा तो है नहीं, क्योंकि कल आपको पता है कल अपना जरा नहीं हो पाया था क्लास। एनीवे, जो भी है, देखो ये होमवर्क का पहला सवाल था आपका की दोन संख्यांची बेरीज 9, 8, 7, 6, 5, 4 आहे। दोन संख्यांची बेरीज। ठीक आहे, मी म्हणतोय का प्रश्न म्हणतोय? म्हणजे पहिली संख्या प्लस दुसरी संख्या यांची बेरीज 9, 8, 7, 6, 5, 4 आहे। जर एक संख्या, कोणती तरी एक संख्या दुसरीपेक्षा म्हणजे याच्यापेक्षा 20,100 ने मोठी आहे म्हणते भाऊ। कोणापेक्षा? कोणापेक्षा? कोणती तरी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20,100 ने मोठी आहे। माहिती कशाबद्दल आहे रे तुम्हाला? माहिती कशाबद्दल आहे? एका संख्येबद्दल। काय माहिती आहे? की दुसऱ्यापेक्षा 20,100 ने मोठी आहे। तुम्हाला दुसऱ्या संख्येबद्दल थोडसा तरी माहिती आहे का रे बाळा? नाही ना? दुसऱ्या संख्येबद्दल काहीच माहित नाही। मी दुसऱ्या संख्येला जर x मानलं तर दुसरी पहिली वाली संख्या काय होणार? तर बघा बघा, एक जनरल एक व्ह्यू बघा, की अगर सपोज मी म्हणतोय बघ, आपला हा मीत पकडू आपण आणि आपली कोण पौरवी पकडू। पौरवी पकडू, ठीक आहे। एक मीत पकडू आणि एक पौरवी पकडू। जर मी म्हटलं तुम्हाला की मीत हा पौरवीपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे। काय म्हटलं मी? मीत हा पौरवीपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे। मला एक गोष्ट सांग, माहिती कोणाबद्दल आहे तुम्हाला? पौरवीबद्दल माहिती आहे का? तर मग पौरवीचं वय मी काय मानणार? एक्स। तर मग मीतचं वय काय होणार? पौरवीपेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे ना, म्हणजे काय? जास्त हा काय असते कधी पण प्लस। तर मीतचं वय पौरवीपेक्षा, पौरवी म्हणजे एक्स, तिच्या वयापेक्षा 10 ने जास्त म्हणजे +10। क्लिअर आहे बाळा? याच गोष्टीचा उपयोग आपण इथे करणार आहोत। मला दुसऱ्या संख्येबद्दल माहिती नाहीये आणि स्वतः म्हटलं की जर एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20,100 ने मोठी आहे, पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20,100 ने मोठी आहे, कोणती संख्या? पहिली संख्या। तर तुम्हाला दुसऱ्या संख्येबद्दल काहीच माहित नाही म्हणून तुम्ही काय मानलं? एक्स। तर दुसरी पहिलीवाली संख्या काय होणार? या दुसऱ्यापेक्षा 20,100 ने काय होणार? मोठी म्हणजे जास्त, म्हणजे काय? एक्स प्लस 20,100 असंच होतात। ने जास्त म्हणजे काय? प्लस। काही डाऊट इथपर्यंत? इथपर्यंत समजलं नाही समजलं? हे तुम्हाला काढता आलं पाहिजे। हे समज तुम्हाला आलं पाहिजे की भाई प्रश्न नेमका म्हणत काय आहे? शब्दशः दिलेल्या प्रश्नाचं गणितीय स्वरूपामध्ये जर तुम्हाला रूपांतर करता आलं ना बाळा, संपलं ना रे। एक्स ची कहाणी मी सगळ्यात पहिल्या आपल्या चॅप्टर मध्येच तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल। आठवत होतं? है ना? त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्याच आहेत। एक्स कोणाला मानायचा? मग एक्स ज्याला मानलं तर मग दुसरावाला प्रमेय कसा का निर्माण करायचा? ह्या गोष्टी तुम्हाला जमलं पाहिजे। पुन्हा एकदा सांगू?
पुन्हा एकदा सांगू बघा, पुन्हा सांगतोय. दोन संख्यांबद्दल सांगण्यात आलेलं आहे बाळा. काय त्यापैकी त्याचं असं म्हणणं आहे की एक संख्या म्हणजे ही वाली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20,100 ने जास्त म्हणजे काय प्लस आहे. तुम्हाला दुसऱ्या संख्येबद्दल माहिती आहे का रे? नाही. मग दुसऱ्या संख्येबद्दल माहित नाही तर दुसरी संख्या मी काय मानू? एक्स. तर मग पहिली संख्या काय होईल? दुसरीपेक्षा 20,100 ने जास्त म्हणजे एक्स. क्लिअर आहे? ते एक्स प्लस राहील ना. खतम काम. संपला रे. काही जात नाही राहिला आता. ह्या दोन संख्या तुम्हाला मिळाल्या आणि त्यांची बेरीज तुम्हाला मिळाली. आणि आता विचारत काय? तर दोन्हीपैकी मोठी कोणती राहणार? तुम्हीच सांगा मोठी कोणती राहणार? मोठी कोणती राहणार? मोठी कोणती राहणार? पाहू आता कोणती मोठी राहील तर. तुमच्या हिशोबाने तुम्हीच पाहू आता. ठीक आहे. चला. यांची बेरीज किती? अरे हेट लक्षात. यांची बेरीज किती? 9, 8, 7, 6, 5, 4. चला. लक्ष द्या. काय म्हणतो तर रे? काय? ही संख्या तर मोठीच राहणार आहे. 100% आपल्याला माहीतच आहे. ही वाली मोठी संख्या आहे बा म्हणून. काय? चल पाहू. म्हणजे व्हॅल्यू भेटली का मग? हो का नाही? चला पहा मग. एक्स प्लस 2 शून्य 1 0 0 प्लस एक्स 9 8 7 6 5 4. मला सांग भाऊ भाऊ सोबत खाऊ. एक एक्स आणि एक एक्स किती एक्स? अल्ले वाले आणि हा 20 आणि हा 100. 9 8 7 6 5 4. लक्ष दे बाळा. आता 2x ला इथेच राहू देऊ. 9 8 7 6 5 4 प्लस 20,100 तिकडे गेला तर मायनस 20,100. हा लक्ष द्यायचं बाळा. चला बरं. 9 8 7 6 5 4 मधून 20,100 जर मी मायनस करतोय 7 एक गेला 5 7 6 9 ते 2x बरोबर 9 6 7 5 5 4. बाळा लक्ष दे रे. 2 गुणाकारात आहे. इथे जाणार तर भागाकारात जाणार. आता याला भाग देणं खूप कठीण आहे का रे आपल्याला? चला बरं भाग देऊया. 9 6 7 5 5 4 भागीला 2. द्यायचा 2 4 जा 8 2 8 जा 16 2 3 जा 6 2 7 जा 14 2 7 जा 14 2 7 जा 14. समजला नाही समजला? एक्स ची व्हॅल्यू किती आली बाळा तुमची? 4 8 3 7 7 7. कोमला देवी. थांब बाळा थांब. आता तुम्ही बघाल तर तो ऑप्शन मध्ये आहे का? आहे. लक्ष दे. एक्स ची व्हॅल्यू किती आली? ठीक आहे. आम्ही मस्त खुश होऊन जातो. सर माझा उत्तर आला जी 4 8 3 7 7 7. पण ही संख्या बाळा तुम्हाला आधीच सांगितलं हे काय आलं तुमचं? एक्स आलं. काय आलं रे? एक्स आलं. त्याला अर्थ आहे का काही? एक्स ही तुमची लहान संख्या आहे ना बाळा. म्हणजे ही तर राहणार आहे का? प्रश्नच येत नाही. आता याला 20,000 मी अगर वाढवलं तर हा 5 लाखाच्या आसपास नाही जाईल का? 20,000 वाढवलं हा 5 लाखाच्या आसपास नाही जाईल म्हणजे हाही कॅन्सल. आता या दोन पैकी उत्तर आहे. ठीक आहे. चल लक्ष दे. आता मी का म्हणतो पहिली संख्या काय राहणार आहे बाळा? तुम्हीच सांगा. पहिली म्हणतो मोठी संख्या काय? तर मोठी संख्या बघ जे काही तुमची एक्स आलं 4,83,777 मध्ये 20,100 फक्त बेरीज करा. आपोआप तुम्हाला मोठी संख्या भेटेल. 7 7 8 8 7 7 कुठे आहे रे? दोन्ही ठिकाणी आहे का? झाला उत्तर. समोर जायची गरज पण नाही आपल्याला. हा बड़ा वो बसते रहेगा बड़ा छोड़ दे उसको. समझ रहे हो बातों को? क्या ये बात क्लियर हो रही है? क्या ये बात क्लियर हो रही है? अरे समझा नहीं समझा मैंने क्या कहा? क्लियर है? अब मेरे को एक बात बताओ. ये क्लियर हुआ? ये क्लियर हुआ? बघा सगळ्यात पहिले काय करायचं मोठी संख्या छोटी संख्या हे नंतरची गोष्ट आहे. आधी त्यांनी म्हटलं काय आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्यावरून मग तुम्ही डिसाईड करू शकता की मोठी संख्या कोणती. मी फक्त एक्स ची व्हॅल्यू काढली. ते इतके शातीर आहेत ते बरोबर त्यांना माहित असते की बाळा जे यांचं उत्तर आलंय ते पर्याय देऊन देऊ. एक्स ची जी व्हॅल्यू आली आहे ना पर्याय देऊन देऊ आणि मस्तपैकी यांना सॉल्व्ह करायला लावू. काय? डायरेक्ट ते मस्त फुल होतील
आणि मस्तपैकी उत्तर देतील ना ते चुकतील. लेकिन हम बच्चे भाई कौन से है? हाँ, अपना जरा एकेडमी अलग है ना? तो उस हिसाब से आंसर भी अलग आना चाहिए। इसका मतलब ये नहीं कि समझ रहे हो बात को? देख ले, ठीक है? तो आपका आंसर क्या रे बड़ा? 5,03,877. एक्स ची व्हॅल्यू निघल्यावर सुद्धा त्याला काय 20,000मध्ये प्लस करायचं होतं. बस. ओके? कारण की मोठी संख्या 20,000 आणि मोठीच आहे ना बाबा, मी थोडी म्हणतो. ठीक है? चलो नेक्स्ट के तरफ जाते हैं. कोणाच्या आलता रे बाळा तो उत्तर? गुड गुड गुड, बहुत बढ़िया, अच्छा लगा. देख लो चौथी का भी आंसर आया, बहुत बेहतर. अच्छा लगा. अब देखो दोन संख्यांची बेरीज. खतरनाक प्रश्न. दोन संख्यांची बेरीज 12,000 नाही 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 1,25,600. दोन संख्यांची बेरीज आहे बरं. पहिली प्लस दुसरी किती आहे? 1,25,600. मी म्हणतो का? नाही. जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी आहे म्हणते. मी म्हणतो का आता? नाही 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 पाय पाय. हे ज्याला जमलं कामच जमलं. कसं? काय म्हणते का एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी आहे. दुसऱ्या संख्येबद्दल माहिती आहे की पहिल्या संख्येबद्दल माहिती आहे? पहिल्या संख्येबद्दल माहिती आहे? अय बैलोबा, पहिल्या संख्येबद्दल माहिती आहे की दुसऱ्या संख्येबद्दल माहिती आहे? पहिल्या. काय माहिती आहे की दुसऱ्यापेक्षा 14,400 ने काय आहे बाळा? कमी आहे. तर म्हणजे माहिती कोणाबद्दल नाही आहे? दुसऱ्याबद्दल. तर ज्याच्याबद्दल माहित नसतो तो कोणता बाबा? आणि त्याच्यानंतर ही पहिलीवाली संख्या दुसऱ्यापेक्षा कमी आहे. दुसऱ्या संख्येपेक्षा ना. ते दुसऱ्या संख्येपेक्षा दुसरी संख्या किती आहे? एक्स. कमी म्हणजे मायनस कितीने? 14,400. कोई शक? अरे कोई शक? तो इक्वल टू 12,500 जे काय सॉरी 1,25,600 राहील की नाही राहील? बरोबर लिहिलं ना रे? हो. ठीक आहे. आता चला ब्रॅकेट खोलूया मस्तपैकी. एक्स मायनस आता हा भाऊ भाऊ जवळ आणून टाकू का? भाऊ भाऊ जवळ आणलं पा. त्याच्यानंतर 1,4,4,00,0 1,2,5,6,00,0. भाऊ भाऊ एक्स प्लस एक्स 2x इक्वल्स टू 1,2,5,6,00,0. मायनस वाला तिकडे गेला तर काय होणार? प्लस होणार 1,4,4,00,0. भाऊ बेरीज करा रे. 1,2,5 अरे 1,2,5,6,00,0 1,4,4,00,0. चला टकल्या टकल्या 6 10 बाळा. 5 4 9 आणि 1 10. 2 2 4 आणि हा 1 किती होतो रे बाळा? 1,40,40,000 तोड़ा. अरे समझा नहीं समझा? अरे समझा नहीं समझा? कोई शक है? तो अब ये दो इधर मल्टीपल में उधर जाएगा तो कितना होगा? डिवाइड म्हणजे 1,4,0,0,0,0 भागीला 2. याला डिवाइड डायरेक्ट करू. बाळा बे एक आणि बे साती. बाळा 7 लिया ना बाकीचे टकले डायरेक्ट लिया. उत्तर तुमच्या समोर ए असा वाटतो आपल्याला. असा वाटतो आपल्याला. त्यांनी काय विचारलं? लहान संख्या सांगा तर लहान मायनस वालीच राहील ना का? मग अशी मोठी संख्या प्लस वाली होती. आता लहान संख्या कोणती राहील? मायनस वाली. ही लहान राहील का? हे तर मोठी राहील ना. समजला? हे आपल्याला समजलं पाहिजे. काय पर्यायात राहते बरं 70,000. मोठे आम्ही खुश. मा उत्तर आला मा अरे भयात उत्तर गेला. पोटचा आला. येऊ नाही सत्यानाश. बरोबर आहे का नाही? म्हणजे नवोदयाच्या शाळेच्या पायरीवर फक्त पायच ठेवणं बाकी होता का? मागे यावा लागला. मागे यावा लागला. काऊन? कारण की आम्हाला येऊ नाही काहीच नाही. हो उत्तर 70,000 का? नाही ना. त्यांनी विचारलं लहान वाली ना बाळा. तर लहान संख्या कोणती राहणार रे? जे मायनस वाली आहे. एक्स मायनस 14,400. एक्स किती तुमचा? 70,000. 14,400 मधून मायनस करा. चला बरं 70,000 मधून 14,400 मायनस करा. टकल्यातून टकल्या टकल्या. टकल्यातून 4 6. टकल्यातून 5 5. हातातून 1. ओ सॉरी
सातातून 2 गेला 5, म्हणजे 5च्या 5च्या 6 टकल्या टकल्या. तुमच्या उत्तर. कोणाकोणाचं आलतं? वाह 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 वाह, बहुत बढ़िया बच्चे रे मेरे. चलो गुड. किसी को लिखना है तो प्रॉपर तरीके से लिख लीजिए या फिर स्क्रीनशॉट ले लीजिए, मर्जी आपकी, है ना. वीडियो तो आ ही गए वैसे, है ना. चलो बाळा, नेक्स्ट. अले ले ले, किती एकच नंबर प्रश्न आहे हा. 7,500. आता 7,500 लिहितात कसा रे? 7 आणि 5 आणि हे 2 टकल्या. 7, 5 आणि 2 टकल्या. 7,500 संख्येतून कोणती संख्या वजा करावी? वजा म्हणजे काय होते? आता कोणती संख्या वजा करूया आम्ही? का स्वप्नात आलता का तो? आमच्या स्वप्नात आलता का? म्हणून जो माहित नाही तो कोणता बाबा? एक संख्या वजा केल्यास 3 अंकी, अरे या बोंबला, 3 अंकी सर्वात डगर संख्या नाही म्हणते. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या मिळेल म्हणते. मला एक गोष्ट सांगा, लक्ष दे रे. 3 अंकी सर्वात मोठी संख्या सगळ्यात पहिले कोणती आहे ते सांगा बरं. नवऱ्याओ, कोणती? 999. पण हे कोणती संख्या आहे? आणि आम्हाला काय पाहिजे? बाळा, सम आणायसाठी एक कदम पीछे जाओ. 998. सर असं म्हणू का जी 1, 2, 3 समोरची संख्या तेही तर समच आहे, ते चालेल का? हे चालेल का? काऊन नाही चालणार? यार एकच नंबर टकल्या हो. ठीक आहे, समजला का? समजला नाही समजला? म्हणजे कोणती बाळा? 998. काय मिळाली पाहिजे? 998. कारण की त्यांनी असं म्हटलं होतं की वजा केल्या असता सर्वात मोठी 3 अंकी सम पाहिजे. ते काय आहे? 998. कोई शक? थोड़ा तो भी, पुलिसा तो भी. चलो भाऊ, अब निकालना क्या बड़ी बात है क्या? तो भाई काय म्हणते? सर्वात मोठी समसंख्या मिळेल म्हणा. याला काय तिकडे पाठवणे, याला इकडे पाठवू चालेल? चल, 7 5च्या टकल्या टकल्या. बर, हा इकडे आला प्लस आहे, इकडे येईल तर इक्वल टू -x तिकडे गेला तर. हा सगळा पहिल्या चॅप्टर मध्येच तुम्हाला सांगितलंय मी, एक्स ची कहाणी वगैरे मध्ये सांगितलंय ना. म्हणून आता थोडा थोडा डायरेक्ट जातोय मी. ओके चलो. 7 5 टकल्या टकल्यामधून 998 गेला बाळा. 10तून 8 गेला, 10तून 10 गेले. 02 कुठे दिसते? बया 2 ठिकाणी आहे. थांब, अजून एक जावं लागेल. चल, 15तून 10 गेले. 502 कुठे दिसते बापा? चल मग सीधा सीधा किती? 6502. हा तुमचा काय बाळांनो? उत्तर. अले, धोखा हो गया अपने साथ, है ना. धोखा हो गया रे. क्या चाहिए? तो सी चाहिए. बहुत देर के बाद आई है ना. मैंने तो कुछ बोला ही नहीं. मैंने कुछ बोला? कुछ भी, कुछ भी गलत है ये. हाँ. चलो नेक्स्ट. ओ माय भगवान. ओ माय भगवान. देखो भाई, एका संख्येला 9ने गुणण्याऐवजी 14ने गुणले तर गुणाकार 75ने वाढतो. तर ती संख्या कोणती? लावा दिमाग रपारप. चलो देखते किसके. नहीं वैसा नहीं, डायरेक्ट नहीं, मेरे को चाहिए करके देखिए. चलो देखो बच्चा, बढ़िया एक्सप्लेनेशन किया, लेकिन ये बच्ची ने बढ़िया एक्सप्लेन किया. बड़ा इधर आना 1 मिनट. इसको एक्सप्लेन, इसने जो बताया बहुत बेहतरीन बताया. तो देखो बच्चा, इसने जो एक्सप्लेन किया, मैं सच बता रहा, कायल हो गया मैं. एक नंबर तरीके से बताया इसने इस चीज को. ठीक है, अब देखो कैसे बताया, ये उसी की जबानी. मैंने बताया क्या बड़ा? अरे मैंने बताया करे, मैंने तो अभी तक बताने का छू, फिर भी इसने बताया. देखो किस हिसाब से. हाँ बड़ा पास में रखना. हे 9ने गुणले, एका संख्येला 9ने गुणले
135 येतात. कसं वाटतं तुला? एक संख्या आहे. थोडा जोरात बोल. एक संख्या आहे. तिला 15ने एका संख्येला 9ने गुणले तर त्याच्या ऐवजी 14ने गुणले तर गुणाकार 75 वाढतो. तर 15ने 9ला गुणले तर 135 येतात आणि 15ने 14ला गुणले तर 210. त्यांची वजाबाकी केला तर 75 येतो म्हणून उत्तर डी. अच्छा, म्हणजे हिने काय केलं मला माहित आहे का? ऑप्शन पर्याय जे असतात ना, पर्याय त्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला. काय केलं हिनं? जे पर्याय असतात ना बाळा, पर्याय म्हणजे तिनं 15 हा पर्याय निवडलं आणि त्यांच्या 9 सोबतही आणि 14 सोबत गुणाकार केला. बरोबर आहे. आणि जे काही फरक आला ते किती आला? 75 आला. म्हणजे तो उत्तर झाला. मी म्हणलो का असाही करू शकता? नाही समजलं? अरे समजलं नाही समजलं? बाकीच्यांनी करून पाल. पॉसिबलच नाही, येणारच नाही. तुम्ही हा फास्ट पण करू सकता. ओके, तो एक दफा जोरदार तालियां इस बच्ची के लिए बजा दीजिएगा. गुड 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 गुड. चलो, थैंक यू सो मच. गुड बड़ा, गुड, बहुत बढ़िया. हाँ, धीरे धीरे इधर से जा बड़ा. ओके, क्या समझ में आया? समझ में आया? चलो, अब थोड़ा सा और अलग वे से देख लेते. ऐसा नाही, तसा नाही समजला, अगर सपोज नसेल समजला, अजून कसा डिटेल मध्ये जायचा ते बघून टाका. म्हणजे तिनं काय म्हटलं ते सांगू पहिले. काय मेथड, काय नाव आहे का तिचा? ओझल. ओझल मेथड. नाम भी देना पड़ेगा ना अभी, है ना? तो मेरे को एक बात बता, 9 ला कोणताही पर्याय पकडा. 15 ने 9 15 135. त्याच्यानंतर 14 गुणीला 15, 15ला 14 ने गुणाकार करा. चला रपारप. 4 पंचे 20, 4 एक 6, 1 पाची 5, 1 एकी 1, 6 5 आणि हा किती झाला? 210. रपक से मायनस करून पहा 75 न जास्त आहे का नाही. काय बरं? 10तून 5 5 बाय 11तून 4 गेले रे. आला की नाही आला 75? म्हणून तुमचं उत्तर हा. तुम्ही म्हणाल सर 5 मिनिट गेला असता तर करून पाय बरा. 14 पंचे आणि 9 पंचे सांग. 14 पंचे 70, 9 पंचे 9 पंचे 45. मायनस कराल तर का तुम्हाला 75 येणार? 70 मधून पापा 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 45 मायनस कराल 75 येतील नाही, म्हणून हा फेल. समजला का? ठीक आहे. बाकीचे म्हणजे असं करून पाहायचा, एक अंदाज लावू शकता तुम्ही कोणाला होऊ शकतो बा म्हणून. बस एक तर असं करा, नाही तर मग कसं करायचं बाळा लक्ष दे. नाही त्याचा काय म्हणणं आहे, एक संख्येला 9 ने गुणण्याऐवजी 14 ने गुणले तर गुणाकार 75 ने वाढतो. इथे कुठे नाही कुठे फरकांचा स्वरूप तुम्हाला दिलेला आहे. वाढ होणे, घट होणे, कमी होणे हा दुसरा तिसरा काही नसून बाळा फरक आहे. काय आहे फरक? 75 ने वाढतोय. 75 इज नथिंग बट फरक आहे. काय आहे? फरक. कुणापासनं फरक झाला? कोण जिम्मेदार आहे फरक करण्यासाठी? तर 9 ने गुणण्याऐवजी 14 ने गुणले, यांच्यापासूनच हा फरक आलाय ना. यांचा पण फरक काढायचा. जे गुणक तुम्ही वापरण्यात आलेलं होतं त्या गुणकांचा पण फरक काढायचा. म्हणजे तुमचा फरक काय येणार बाळा? 14तून 9 गेले किती रे बावा? किती? 5. तर हा पण फरक, हा पण फरक ना, हा पण फरक. फरक फरक का होते फरक? अरे फरक फरक का होते फरक? समजला का? बघा एका संख्येला कोणती संख्या होती माहित आहे का आम्हाला? कोणती संख्या होती माहित आहे का? नाही तर एक्स मानलं, तिला 9 ने गुणण्याऐवजी 14 ने गुणण्यात आला. हा 9x व्हायचा होता, काय झाला बाळा? मी म्हणतो का नाही. तर भाऊ 14x मधून 9x गेले तर किती एक्स राहिले? तर भाऊ फरक बरोबर फरक राहते का नाही राह? मी काय म्हणतो, माझ्या वजन अगर सपोज आता विचार करू आपण तर 82 आहे. किती आहे? 82. ना ते आता कोण गेली? ओझल.
तिच्याही वजन 82 आहे. किती आहे? 82 आहे. तर मग मी आणि ओझल सारखे होऊन का नाही होणार? वचनाच्या स्वरूपामध्ये 82 दोघांचं पण आहेत. तर इथं बघ ना बाळा, इथं भलेही हे वेगळे वेगळे नावं असतील, इथं 75 आहे, इथे 5x आहे, पण हा फरक ना फरक, दोन्ही शब्द समान आहेत ना. फरक बरोबर फरक, तर संख्या बरोबर संख्याच राहतील ना. हे फरक बरोबर फरक, तर फरक 75 बरोबर हा 5x राहील की नाही राहील? तर भाऊ 5x चा x इकडेच राहू देऊ, 5 तिकडे गेला तर भागाकारात जाणार नाही जाणार. आता 75 ला रपा रप 5 ने भाग देऊ, 5 एक 5 उरले, आहा 5 5 आहा 5 5 ओहो. म्हणजे किती भाऊ? 15 तुमच्या डायरेक्ट उत्तर येणार. आता पर्यायाच्या स्वरूपात जाल तर बघा प्रत्येक पर्यायाला चेक करून पाहावं लागेल, बरोबर आहे. पण याच्या स्वरूपाने जाल तुम्हाला चेक करायची गरज नाही, डायरेक्ट तुमच्या डोळ्यासमोर उत्तर. कोई शक? बाळा हा इकडे बघ, बदलस का? काही डाऊट आहे कोणाला? नाही उलूसा तरी, नाही थोडसा तरी, नाही असेल तर सांगा. हे थोडी म्हणून आहे. समजलं बाळा? फरक बरोबर का लक्षात ठेवायचा? फरक काऊन बघ, लक्ष दे. 75 ने वाढ म्हण, नाही 75 ने कमी म्हण, तो काय आहे? फरक आहे. आता कोणापासून फरक झाला? भाऊ 9 ने आणि 14 ने गुणाकार केल्यावर फरक झाला. ते ती संख्या कोणती होती? तर एक्स होती. 9 ने गुणाकार केलं म्हणून 9x झाली आणि 14 ने गुणाकार केलं म्हणून 14x झाली. यांचा फरक हा आपण काढलं बाळा, तो म्हणजे कुठे गेला रे बाबा? हा ठीक आहे, फरक. आणि फरक 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 इक्वल फरक नाही, नाही तर फरक म्हणा. फरक होतो का? अरे समझ में आया क्या? तो बोलो भारत माता के। समझ में आया क्या? चलो गुड बच्चा, तो नेक्स्ट की तरफ भगते हैं. सन्ना पिकअप दन्ना एव्हरेज में 6451 या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणते? ते येणारी संख्या 3 ने विभाज्य होणार. असल काम ना धंदा. आता पाय 3 ने विभाज्य होण्यासाठी 3 ने भाग गेलेली संख्या पाहिजे. आता पर्यायात पहा, म्हणून आपलं उत्तर 3 राहील का? मग लावा दिमाग बाबा, तुम्हाला मी देतो टास्क, लावा पाहू कोणाचं उत्तर येते. देख बड़ा, इस चीज का, इस एग्जाम्पल का एक्सप्लेनेशन इस बच्चे ने कैसे दिया ये आपके सामने मैंने बताया करे. मी सांगलो का इतके सारे पोरा तुमच्या समोर साक्ष आहे, नाही तर फालतू कोर्टात खिचतात लोक आपल्याला, हो ना का? आप बताओ अपने हिसाब से, क्या आपको जो लग रहा है वो. क्या बड़ा? हाँ एकच मिनिट हे का चालू कर, ते प्रश्न समजावून सांगशील आणि मग सांग. एक संख्या दिली आहे, ते तिले येतो तीन का पेन? हा. तिले 3 न भाग नाही जा, तर कोणती लहान संख्या मिळवाल म्हणते? तर 3 न भाग जाईल. सगळ्याची बेरीज केलं, 3ची कसोटी लावलो, 16 आला. हा. 16 16 3 न भाग नाही जा, हा. मिळवा मी म्हणताय म्हणून 2 मिळवलं तर 18 आला. अरे माहौल एकच नंबर पोरगा का छांडरी का, एकच नंबर छांडरी का, एकच नंबर छांडरी है ना. तो बहुत बढ़िया. अच्छा देखो बड़ा, मैंने देखो सिर्फ आपको इतना है, जो चीज हमने सीखी है उसका दिमाग खराब हम लोग यूज कैसे करते हैं, सारा खेल उसी पे है. नवोदय को वही चाहिए. ते पोरं अभ्यास करून राहिले, जो काही त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आहे ते त्याच्या छान पद्धतीने अभ्यास करून कसं काय त्याचं अध्ययन करतायत आणि त्याच्या प्रत्येक पेपरमध्ये यूज करतायत. सगळा खेळ त्याच्यावरच आहे. बघा मित्रा, याचं नाव सोरिया आहे, लक्षात ठेवू याला आपण. ओके, तो ठीक है, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहो, ख्याल रखो. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय. तालियां बजाओ उसके लिए बड़ा. चलो गुड. समझे है ना. पॅटर्न को समजो बाळा. अभी काय म्हटलं त्यांनी त्या हिशोबाने सांगतो बाळा. 6451 या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी, कोणती मिळवावी म्हणते माहित नाही. तर जे काही येणार आहे संख्या ते 3 न विभाजित होईल. अरे बापा बापा, वयाच बनावचं काम आहे असा तर. ठीक आहे, तर हा करण्यापेक्षा आपली कसोटी आहे ना गा 3ची, आहे की नाही आहे? काय आहे 3ची कसोटी? तर प्रत्येक अंकाची पाहू. 6 अधिक 4 अधिक 5 अधिक 1 दान 4 10 दान 5 15 नाही 1
16 16 काय आहे बाळा 16 हे यांची बेरीज झाली तर 16 तर हे 3च्या फळात येत नाही ना 16च्या समोरची कोणती संख्या येते 18 समोरच्या 3ने भाग जाणारी 18 हे तर नंतरची गोष्ट तोही नाही आठवला तर असा म्हणावचा तर भाऊ 16च्या नंतरची संख्या येते 18 ते आणायसाठी मला काय प्लस करावा लागला तसाही नाही आठवला तर x इक्वल्स टू 18 16 तिकडे गेला तर -16 ना x ची व्हॅल्यू किती तर 2 मर्जी तुमची नाही तर इथूनच डायरेक्ट तुम्ही दिमाग लावू शकता ज्या क्षणी तुमचा 16 आला बाळा इथे तर 16 आला ना 16 तर 3 ने भाग जात नाही 3 ने भाग देण्यासाठी कोणाची बेरीज करू 16 अधिक 2 म्हणजे होते 18 आणि 18 3च्या फळात येतात ना म्हणजे या 6 4 5 1 ला 2 ने बेरीज करावं लागेल तेव्हा जाऊन ते संख्या काय होणार 3 ने भाग जाणार क्या ये बात क्लियर हुई अरे क्या ये बात समझ में आई क्या यही है भाई बाकी दूसरा कुछ नहीं कोई शक अरे कोई शक चलो नेक्स्ट एग्जाम्पल और आपके सामने फेंक रहा एक इंजिन एका मिनिटात अरे रे 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 95 लिटर पाणी उपसते म्हणजे जे काही एका ठिकाणी अगर सपोज तुमचा तालाब असेल ना बाळा त्या ठिकाणी अगर सपोज असं इंजिन लावलं असेल तर इकडे पाणी फेकण्याचं काम तो किती करतोय 95 लिटर बापा बापा ते पण एका मिनिटात प्रति मिनिट एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसतोय तर 13,965 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागतो रे 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 मी काय म्हणतो पाय हा प्रकार आपला तो नव्हे का रे कोणता जर सूर्य जो आता गेला भाऊ 10 दिवसात 1000 अंडे खाते का किती 10 दिवसात 1000 अंडे खाते ते एका दिवसात किती खाईल का केल्या डिवाइड केला ना म्हणजे किती 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 100 तसंच आहे ना हा चलो देखो दोस्तों अच्छा लगा मुझे आपने उस हिसाब से सोचे तोच प्रकार इथे वापरू तोच प्रकार असा विचार कर का सूर्य सूर्य नाही राहू देऊ जरा जास्त होऊन जाईल आता हो ना ठीक आहे बघ बळा बघ एका मिनिटात किती रे एका मिनिटामध्ये 95 लिटर पाणी इतकं पाणी उपसण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बाळांनो भागाकार ठीक आहे आता पाय आता डील कसा करायचा पा रपारप सगळ्यात महत्वाची गोष्ट शेवटी शून्य आहे का रे लक्ष दे मतलब मी इकडे अभी दिमाग मत लगाओ अपना हो गया ना टाइम दिया था मैंने अब मुझे एक बात बता यहाँ पे एंडिंग में 5 है अपने पास 0 है क्या नहीं कैंसर है ना तो देखो रे देखो तो कितना भाई इथं शेवटी शून्य आहे का नाही म्हणजे उत्तरामध्ये शेवटी शून्य येणार का कॅन्सल करा तुरंत मध्ये चला बापा 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 आणि राहिली गोष्ट 1 मिनिट पाय पाय होत बसल अय काम ना धंदा मी काय म्हणतो अय हा दिलं कशात आहे रे 95 लिटर पाणी उपसते एका मिनिटात तर उत्तर मिनिटातच येईल ना तर भाऊ हे तास तर सत्यानाश सेकंड सत्यानाश उत्तर तुमचा 147 मिनिट कुछ करने की जरूरत ही नाही भाई तासही सारखेच कसे राहतील राहतील का तरी पण एक तुमच्यासाठी थोडासा जर तुम्हाला डाऊट वाटतच असेल तर पाय 1 3 9 6 5 भाऊ 95 सोबत बया बनवा कसा बया तर लक्ष दे 95 लक्ष दे बाय 95 दुरी कराल तर 180च्या वरती पडतो कसा डील करायचा 9 सोबत 9 दुने 18 म्हणजे 180च्या वरती जाणार आहे तो जाणार आहे तर भाऊ 95 दुरी करण्यात मतलबच नाही 95 एक तर भाऊ 95 तर भाऊ सुरुवात 1 पासून कुठे झाली आहे एकच ठिकाणी आहे 3 ठिकाणी आहे पण मिनिटामध्येच पाहिजे तासात नाही चालेल सेकंदात नाही चालेल म्हणजे आपला हाच उत्तर बरोबर आहे पुरा करायची गरज आहे ना आता आम्ही पुराचा पुरा भागाकार करून राहिला एक घे असा करावचा नाही जास्तीत जास्त अगर सपोज 2 समान राहिले असते ना 2 ठीक आहे
तर मग 2 अंकापर्यंत गेले असते जास्तीत जास्त. ते एक अजून भाग दिलं असतं, बाकी काय नाही. ओके, चला असं डील करायचं बाळा. नेक्स्ट, ओ माय गॉड, पंकज आला. हा, पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले. मी म्हणतो आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. तिघांना एकूण 112 गुण मिळाले होते, तर कांताला किती वर या भाऊ आम्हाला माहित आहे? आम्हाला माहित आहे का? मी काय म्हणतो, पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले, चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. कांताबद्दलच सगळं काही आहे. कारण की तुम्हाला बघ, पंकज बद्दल माहिती आहे चारूपेक्षा 15 गुण जास्त आहे. चारू बद्दल पण माहित आहे कांतापेक्षा 5 गुण जास्त आहे. कांताबद्दल काहीतरी माहित आहे का? उलुसा तरी नाही, उलुसा तरी काहीतरी माहित आहे का? नाही. म्हणून कांताला काय माना, कांताला किती गुण मिळाले? एक्स. मग दुसरा आता कांताला रिलेट करणारा कोण आहे? चारू. चारू, चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त, तर कांताला किती? एक्स. जास्त म्हणजे प्लस कितीने? 5 ने. जमला का? आता मग पाय पंकज, ओ माय गॉड, पंकजला चारूपेक्षा, चारू किती आहे? एक्स प्लस 5, 15 गुण कमी मिळाले, तर -15. खतम का? गणितीय स्वरूपामध्ये दिलेले प्रश्न, शाब्दिक स्वरूपामध्ये दिलेले प्रश्न गणितीय स्वरूपामध्ये कसं तुम्ही तयार करता, सगळं खेळ त्याच्यावरच आहे. हे ज्याला करता आलं बाळा, आधे से ज्यादा जंग तो आप ऐसे ही जीत जाते हो. सांग, मायनस प्लस मायनस, 15 तून 5 गेले किती रे? -10. पंकजला मार्क x-10, चारूला मार्क x+5, कांताला मार्क x. आणि तिघांना मिळून म्हणते बाळा तो, तिघांना एकूण गुण किती आहेत? 112. म्हणजे कांता प्लस चारू प्लस पंकज, याला मिळून किती मिळाले? 112. कांता किती आहे बाय? एक्स. चारू रे x+5, पंकज रे x+5 नाही होत, x-10, 112. का म्हणतो, लक्ष दे यारा, सगळे भाऊ सोबत आणू का यारा? x+x+x+5 -10 नाही, 112. भाऊ, x+x+x किती x? बोल माझे पोरगा, 3x इक्वल्स टू, अरे हा लिहिलं नाही ना, +5 -10 किती? प्लस मायनस मायनस, 10 तून 5 गेले -5, 112. नहीं समझा क्या यार? अरे समझा नहीं समझा यार, समझा नहीं समझा यार. ठीक आहे, आता 3x इकडेच राहू देतो, 1 1 2, -5 तिकडे गेला तर बैल +5, तर 3x इक्वल्स टू 112 + 5 117. x इक्वल्स टू 117. आता 3 गुणाकारात आहे, तिकडे जाईल तर भागाकारात 3 तिरी 9. 11तून 9 गेले, 11तून 9 गेले, आणि 3 किती जा 27. म्हणजे तुमचा उत्तर, कांताला किती मार्क मिळाले होते? 39, जो कि तुमचा उत्तर है बॉम्बे. कोई शक? कोई शक? तो देखो बड़ा, ये होमवर्क रहेगा आपको घर पे, 1 2 प्रॉपर देख लो बड़ा, ये जो मैंने भेजा था ये वाला होमवर्क पहला, ठीक है, समझ लो अच्छे से, ठीक है. उसके बाद ये वाला भी दूसरा 14 नंबर होमवर्क रहेगा, अच्छे से डील करिएगा. ये वाला तीसरा, ये भी होमवर्क रहेगा. 5 सवाल दे रहा हूं, कमेंट करके मुझे जरूर बताइएगा. ये भी होमवर्क रहेगा, और लास्ट ये भी दे रहा आपको, नहीं ये रहने दो, ये कल बताऊंगा. तो 4 ही सवाल, चारों के चारों सवाल बेहतरीन ढंग से सॉल्व करोगे. कमेंट करना, यूट्यूब पे ही कमेंट कीजिएगा और बताइएगा कि आपको कितना समझा, कितना नहीं समझा. आई होप आपको ये सारे चीजें समझ में आई होंगी, जो भी चीज मैंने अभी आप लोगों को बताई है. अगर ऐसे ही आप हमारे साथ पढ़ना चाहते हो तो आने वाले कम से कम 2-3 दिन और ये वीडियो आपको यूट्यूब पे दिखेंगे. उसके बाद 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो कि हमारे साथ कैसे जुड़ना है.
मात्र 1000 रुपए में आपको एग्जाम तक मैं आपको सारे के सारे वीडियोस बोलो या सारे के सारे जितने भी चैप्टर हमें पढ़ना है उन तमाम चीजों से रूबरू कराऊंगा एज ए रिवीजन। तब तक बड़ा खुश रहिएगा, मस्त पढ़ाई कीजिएगा। जाते जाते बस इतना बताना चाहूंगा, कोई नए पेरेंट या नए कोई भी बच्चा हमें अगर सपोज देख रहा हो, कंटेंट अच्छा लग रहा हो तो ही चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, वीडियो को लाइक पक्का कीजिए और अपने दोस्तों में शेयर पक्का कीजिएगा। मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच। टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया।